रात्रीची वेळ, रस्ता जवळजवळ रिकामा आणि अचानक एक बातमी वाऱ्यासारखी पसरते. तीर्थंकर इंदुरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात झाला. काही क्षणांसाठी सगळेच थांबून जातात. कारण नाव मोठं, व्यक्तिमत्व मोठं आणि महाराष्ट्रभर ज्यांच्या कीर्तनांनी हजारो लोकांच्या आयुष्याला दिशा दिली, अशा महाराजांबद्दल अशी बातमी ऐकली की मनात एकदम धस्स होतं. त्या रात्री काय घडलं होतं? खरंच मोठा अपघात झाला होता का? की त्यामागे काही वेगळीच कहाणी दडलेली होती? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधताना एक वेगळीच कथा समोर येते. इंदुरीकर महाराज हे नाव महाराष्ट्रातल्या लाखो लोकांसाठी फक्त एक कीर्तनकार नाही, तर प्रेरणा आहे. साध्या भाषेत, थोड्या विनोदात आणि थोड्या टोचून बोलण्याच्या शैलीत त्यांनी समाजाला अनेकदा आरसा दाखवला. गावागावातून लोक त्यांचं कीर्तन ऐकायला गर्दी करतात. जालना जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातून सुरू झालेली ही यात्रा पुढे इतकी मोठी झाली की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचा आवाज पोहोचला. पण जिथे लोकप्रियता असते तिथे जबाबदाऱ्या देखील तितक्याच मोठ्या असतात. दिवसातून अनेक कार्यक्रम, प्रवास, लोकांची भेट, समाजकार्य हे सगळं सांभाळताना थकवा येणं स्वाभाविकच. त्या दिवशीही महाराज एका कार्यक्रमाहून परतत होते. रात्री उशीर झाला होता. रस्त्यावर फारशी वाहतूक नव्हती. गाडी शांतपणे पुढे सरकत होती. पण अचानक पुढे जे घडलं त्याने सगळ्यांचेच हृदय धडधडायला लागले. चालकाने अचानक ब्रेक मारला. गाडी थोडी घसरली आणि काही क्षणांसाठी वातावरणात भीती पसरली. आसपासच्या लोकांना वाटलं की मोठा अपघात झाला असावा. काही मिनिटातच ही बातमी सोशल मीडियावर पोहोचली. इंदुरीकर महाराजांच्या गाडीचा अपघात असा मेसेज व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर सर्वत्र फिरू लागला. पण खरं काय होतं? प्रत्यक्षात परिस्थिती तितकी गंभीर आहे का? गाडीला मोठा धक्का बसला होता, पण सुदैवाने महाराज सुरक्षित होते. तरीही त्या काही क्षणांनी सगळ्यांच्या मनात भीती निर्माण केली होती. कारण जे व्यक्तिमत्व हजारो लोकांना मार्गदर्शन करतं, त्यांच्याबद्दल अशी बातमी आली की लोकांच्या भावना लगेच उफाळून येतात. या घटनेनंतर अनेकांनी फोन करून चौकशी केली. काही जणांनी मंदिरात जाऊन प्रार्थना केली. कारण इंदुरीकर महाराज हे फक्त एक कीर्तनकार नाहीत, तर अनेकांसाठी घरच्यासारखे आहेत. त्यांच्या कीर्तनातून लोकांना हसूही मिळतं, विचारही मिळतो आणि कधीकधी जीवन बदलण्याची प्रेरणाही मिळते. पण या घटनेनंतर एक प्रश्न सगळ्यांच्या मनात आला. इतका मोठा प्रवास, इतकी धावपळ, याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर तर होत नाही ना? कारण जे लोक सतत समाजासाठी काम करतात ते अनेकदा स्वतःकडे लक्ष द्यायला विसरतात. आणि हीच गोष्ट त्या रात्रीच्या घटनेतून पुन्हा एकदा समोर आली. पण हे इथंच संपत नाही. कारण पुढे जे उघड झालं ते ऐकून अनेक जण थक्क झाले. त्या रात्रीची बातमी जशी पसरली तशी अनेक अफवा देखील पसरू लागल्या. काही जण म्हणू लागले की महाराज खूप तणावात होते. काही जणांनी तर वेगवेगळ्या गोष्टी जोडून कथा तयार केल्या. पण सत्य वेगळंच होतं. प्रत्यक्षात त्या दिवशी महाराजांचा कार्यक्रम खूप मोठा होता. हजारो लोक उपस्थित होते. कीर्तन संपायला उशीर झाला. त्यानंतर लोकांची भेट, फोटो, चर्चा हे सगळं झाल्यावर ते परतीच्या प्रवासाला निघाले. थकवा असला तरीही चेहऱ्यावर नेहमीसारखंच हसू होतं. कारण त्यांच्या मते लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणणं हीच खरी सेवा आहे. पण कधीकधी आयुष्यात अशा घटना घडतात ज्या आपल्याला थोडं थांबायला भाग पाडतात. त्या रात्री गाडी घसरली तेव्हा काही क्षणांसाठी सगळ्यांचं हृदय थांबल्यासारखं झालं. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबवली आणि मोठा अनर्थ टळला. त्यानंतर लगेच महाराजांनी सर्वांना शांत राहण्यास सांगितलं. त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात घाबरले पण नव्हतं. उलट त्यांनी हसतच म्हटलं, देव मोठा आहे, काही होत नाही. हीच त्यांची खासियत आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ते लोकांना धीर देतात. काही वेळातच आसपासचे लोक जमले. सर्वांनी विचारपूस केली. जेव्हा समजलं की महाराज सुरक्षित आहेत तेव्हा सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू झाल्या. काही जण म्हणाले, इतकी धावपळ कमी करायला हवी. काही जण म्हणाले, महाराजांनी थोडा आराम घ्यायला हवा. कारण ज्यांच्यावर लाखो लोकांचं प्रेम आहे त्यांची काळजी घेणं ही देखील लोकांची जबाबदारीच आहे.
मात्र या सगळ्या चर्चांमध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसली. लोकांना महाराजांविषयी किती आपुलकी आहे. कारण एका छोट्याशा घटनेनेही हजारो लोक चिंतेत पडले होते. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अधिकृत माहिती समोर आली की महाराज पूर्णपणे सुरक्षित आहेत, तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद परतला. पण या घटनेने एक गोष्ट नक्की दाखवून दिली. जीवन किती अनिश्चित आहे. एका क्षणात सर्व काही बदलू शकतं. आणि म्हणूनच कदाचित महाराज आपल्या कीर्तनात नेहमी सांगतात, जीवनात अहंकार नको, सेवा हवी. कारण शेवटी माणसाकडे उरतं ते त्याचं कर्म आणि लोकांचं प्रेम. आणि कदाचित म्हणूनच त्या रात्रीची घटना एक मोठा धडा देऊन गेली. पण अजून एक गोष्ट होती जी फार कमी लोकांना माहिती होती. आणि जेव्हा ती गोष्ट समोर आली तेव्हा लोकांना महाराजांविषयीचा आदर आणखीन वाढला. घटनेनंतर काही दिवसांनी महाराज पुन्हा आपल्या नेहमीच्या कामात व्यस्त झाले. कीर्तन, प्रवास, समाजकार्य सगळं पुन्हा सुरू झालं. पण त्या रात्रीची आठवण मात्र अनेकांच्या मनात कायम राहिली. कारण त्या घटनेनं लोकांना एक वेगळी जाणीव करून दिली की जे लोक आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. महाराजांनी एका कीर्तनात त्या घटनेचा उल्लेख करताना सांगितलं की त्या रात्री त्यांना एकच विचार आला, देवानं अजून काम बाकी ठेवलं आहे. आणि म्हणूनच ते पुन्हा नव्या उत्साहानं कामाला लागले. त्यांनी लोकांना सांगितलं की जीवनात संकटं येतातच, पण त्यातून शिकणं महत्त्वाचं असतं. कारण संकट माणसाला घाबरवण्यासाठी नसतं, तर जागं करण्यासाठी असतं. आणि कदाचित त्या रात्रीची घटना देखील तशीच होती. अनेकांनी त्यानंतर त्यांना विश्रांती घ्यायला सांगितली, पण त्यांनी हसत उत्तर दिलं, लोकांची सेवा थांबवणं मला जमत नाही. हीच त्यांची ओळख आहे. साधेपणा, स्पष्ट बोलणं आणि समाजासाठी काम करण्याची जिद्द. त्यामुळेच त्यांच्या कीर्तनाला आजही हजारो लोक उपस्थित राहतात. आणि प्रत्येक वेळी लोकांना काहीतरी नवीन शिकायला मिळतं. त्या रात्रीचा प्रसंग जरी छोटा असला तरी त्याने एक मोठा संदेश दिला. जीवनाचा प्रत्येक क्षण अमूल्य आहे आणि म्हणूनच तो चांगल्या कामासाठी वापरला पाहिजे. आजही जेव्हा लोक त्या घटनेची आठवण काढतात तेव्हा एकच गोष्ट म्हणतात, देवाची कृपा मोठी. कारण जर त्या रात्री प्रसंग वेगळा घडला असता तर कदाचित कथा वेगळी असती. पण सुदैवाने सर्व काही ठीक झालं. आणि म्हणूनच आजही महाराज आपल्या खास शैलीत कीर्तन करत लोकांना हसवतात, विचार करायला लावतात आणि जीवनाकडे नव्या नजरेने पाहायला शिकवतात. पण या सगळ्या कथेतून एक प्रश्न तुमच्यासाठीही आहे. आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण किती जपून जगतो? कारण कधीकधी एका छोट्याशा घटनेतूनही जीवनाचा मोठा अर्थ समजतो. आणि कदाचित हीच त्या रात्रीच्या प्रसंगाची खरी शिकवण आहे. धन्यवाद.